मंत्री संजय शिरसाटांच्या सामाजिक विभागाच्या कामावर भाजप नाराज। सामाजिक न्याय विभागाची कामं उशिराने होतात, कामं सांगूनही होत नाहीत। भाजप आमदारांनी प्रदेश करते यावेळी नाराजी व्यक्त केली। शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांचं हेमंत गोडसेंकडून खंडन। नाराज असल्याचं हेमंत गोडसेंनी ते नसल्याचं खरं तर त्यांनी स्पष्टीकरण दिलं। दीपक काटेने माझ्यावर हल्ला केला, हल्ल्यानंतर आयोजकांनी पोलिसात तक्रार केली नाही। प्रवीण गायकवाडांची पत्रकार परिषदेत माहिती। भाजपच्या पीआर टीमने व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला। दीपक काटे हे सातत्यानं बावनकुळेंसोबत दिसतात। दीपक काटेंची गंभीर गुन्हेगारीची पार्श्वभूमी, गायकवाडांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपक काटेंच्या पाठीशी जेरबंद करण्याऐवजी दीपक काटे मुक्त, आमचा बंदोबस्त करण्याचा टास्क काटेला दिला, गायकवाडांचा मोठा आरोप। हा हल्ला माझ्यावरचा नाही तर एका विचारावरचा, राजकीय दृष्ट्या भाजपाला आमची विचारधारा धोक्याची वाटते, या घटनेचा मास्टर माइंड शोधा, प्रवीण गायकवाड यांची मागणी। शाही फेकीनंतर प्रवीण गायकवाडांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता। स्वागत करायला आलेल्यांमध्ये आरोपी लपले होते, प्रवीण गायकवाडांच्या कार्यकर्त्यांचं वक्तव्य। खुलताबादचं नाव रत्नपूर करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेरूळच्या गढीचं जतन करा, भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मी जे बोललो नाही त्याच्या बातम्या केल्या गेल्या, मला काही बोलायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेईन, राज ठाकरे यांचं वक्तव्य। सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारितेत येऊ नये, राज ठाकरेंचा सल्ला। ठाकरेंच्या सामन्यात राणे फ्रंट पेजवर, एकीकडे अधिवेशनात राणे विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना, तर दुसरीकडे जाहिरातीसाठी ठाकरेंच्या सामनामध्ये राणेंना रेड कार्पेट। अहिल्यानगर पालिकेतील घोटाळ्यासंदर्भात खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पालिकेत 350 ते 400 कोटींचा घोटाळा होत असल्याचा राऊतांचा आरोप। अहिल्यानगरमधील नागरिकांना रस्ते, आरोग्य, सुरक्षा मिळत नाही, प्रशासक आणि अधिकार पालिकेच्या तिजोरीची लूट करतायत, तर घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा राऊतांचा आरोप। मेरीटाईम बोर्ड नारायण राणेंचा नाही, सामन्यात आलेली जाहिरात सरकारी आहे, सामन्यातील जाहिरातीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरलाय, तालुका क्षेत्रात जिथे जिथे रहिवासी क्षेत्र झाले तर रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक प्रकरणी आणखी 3 आरोपी, लल्ल्या लेंगरे, अक्षय चव्हाण, अनिल माने या तिघांचा देखील आरोपी म्हणून गुन्ह्यात समावेश करण्यात आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुणे दौऱ्यावर, प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर असणार आहेत। आज पश्चिम महाराष्ट्र विभागाची घेणार बैठक, आगामी निवडणुकीच्या निमित्तानं बैठकीचं आयोजन करण्यात आले। आपण देव बदलणारे नाही असं प्रकाश महाजनांकडून स्पष्ट करण्यात आले। नाराजीच्या चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा फोन, अमित ठाकरे महाजनांची भेट घेण्याची शक्यता। कोल्हापुरात प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन, विविध सामाजिक संघटनांकडून शिरोळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। विकास हाच केंद्रबिंदू मानून काम करतो, समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचंय, नाशिकमध्ये पक्षप्रवेशावेळी अजित पवार यांचं वक्तव्य। ओबीसी महासंघाचा एल्गार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाधिवेशन 7 ऑगस्टला गोव्यात पार पडणार। शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे नाटक, 2016 मधील हत्येच्या गुन्ह्यात उद्धव कांबळे जामिनावर बाहेर आहेत, मात्र न्यायालयाच्या तारखांना उपस्थित न राहिल्यानं अटक करण्यात आली। राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती। राज्यातील महिला आणि मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सूचना दिल्याची माहिती।
विधानसभेत हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित. हनी ट्रॅपमध्ये काही मंत्री अडकल्याची माहिती असून गोपनीय कागदपत्रे यंत्रणांकडे गेले तर काय होईल? नाना पटोलेंचा सवाल. विधानसभेत तुकडाबंदी कायद्यावर चर्चा. जयंत पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यावर प्रश्न उपस्थित केलेत. 1 गुंठा जमिनीसाठी आणि त्यावर उभ्या इमारतींवर खरेदी खत करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. वरळी सीफेस येथील पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेचा मुद्दा आमदार आदित्य ठाकरेंकडून सभागृहात उपस्थित. प्रकल्पात सरकारनं तातडीनं लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी. मोतीलाल नगर येथील रहिवाशांना विचारात घेऊन पुनर्विकास करावा, मात्र पुनर्विकास होत असल्यानं नगर विकास समितीचं आंदोलन. म्हाडाच्या अधिकाऱ्यांची अदानी समूहाशी चर्चा. सुनील प्रभूंची माहिती. विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहांसाठी महत्वाचं. विधिमंडळाच्या नियमांनुसार निर्णय घेण्याची अध्यक्षांकडे मागणी केल्याची सुनील प्रभूंची माहिती. आमदार योगेश सागर यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त. नवीन सदस्यांना बोलण्यास संधी देण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली टेस्लाची टेस्ट ड्राईव्ह. एकनाथ शिंदेंनी चालवली टेस्ला कार. विधानभवनाच्या परिसरात चालवली कार. शिंदेंसोबत मंत्री सरनाईकही सोबत कार ड्राईव्हमध्ये. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. आपल्या वक्तव्यानं पक्षाला कुठलाही त्रास होणार नाही असं वक्तव्य करा. एकनाथ शिंदेंचं मार्गदर्शन. मंत्री उदय सामंतांची माहिती. आंबेडकरवादी चळवळीतील कामं पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले. आनंदराज यांच्या सोबतीचा शिवसेनेला फायदा होणार. उदय सामंतांचं वक्तव्य. राज ठाकरेंना भेटलो तेव्हा राजकीय चर्चा नाही. युती कधी करायची, कधी बोलायचं याबाबत राज ठाकरे सक्षम आहेत. त्यांच्यावर अवलंबून असणारा पक्ष युतीसाठी उतावील. सामंतांचा टोला. सीमावादातील मराठी नागरिकांना जगण्यात अडचणी येऊ नये हीच सरकारची भूमिका. बेळगाव प्रशासनानं जागा दिली तर मराठी अध्यासन विभाग उभा करू. उदय सामंत यांची माहिती. सामनात नितेश राणेंचा विभाग आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो. आधी बदनामी करायची, नंतर जाहिरात घ्यायची. सामनातील जाहिरातीवरून उदय सामंतांचा टोला. जनतेसाठी मागणी केल्या सरकार पैसे नाहीत म्हणतं, मात्र समृद्धी महामार्गाच्या कामात 15,000 कोटींचा भ्रष्टाचार. रोहित पवारांचा आरोप. महायुतीच्या बैठकीत पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आणि बूथ स्तराबाबत चर्चा. अमोल मिटकरींची माहिती. पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू, त्यामुळे आगामी काळात पक्षबळ अधिक वाढेल. अमोल मिटकरींचा विश्वास. मुंबई लोकल मधील गर्दीबाबत विधानसभेत चर्चा. लोकल अपघातामधील मृत्यूमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची नाना पटोले यांची टीका. सरकार लोकलच्या प्रवाशांना सुविधा देणार. प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी सरकारच्या विविध योजना. मंत्री प्रताप सरनाईक यांचं उत्तर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज कार्यकाळ संपलेला आहे. दानवेंचा आज निरोप समारंभ संपन्न झाला. जिवती तालुक्यातील 14 मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानभवनातील दालनात माहिती. चंद्रपुरात वरोरा शहरातील होर्डिंग्स चर्चेत. ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हा प्रमुख पद विकणं आहे अशा आशयाचं होर्डिंग्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.